पिंपरी चिंचवडमधील राजकीय वर्चस्वावरून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दबंग नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध भाजपाचे आमदार महेश लांडगे असा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होऊ लागलाय। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारत भूमिपूजनाच्या निमित्तानं ही बाब अधोरेखित झाली आहे। नमस्कार, मी अविनाश आदक। आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉइंट। 2014 पासून पिंपरी चिंचवडच्या विकासाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गती मिळाली, किंबहुना महायुतीच्या सत्ता काळात शहराचा विकास झाला असा दावा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच आमदार महेश लांडगे यांनी केला। त्यामुळे अजित पवारांनी भर भाषणात महेश लांडगे यांना लक्ष्य केले। प्रसार माध्यमांनी या विषयाला उचलून धरले आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही बातमी पोहोचली। 1992 पासून शहराचा कारभार मी पाहिला, शहराच्या विकासासाठी सर्व काही केले, पण महेशला माझे नाव घ्यायला काय वाईट वाटले मला माहित नाही, पण मनाचा मोठेपणा दाखवा अशा आशयाची टिप्पणी करत अजित पवार यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली। अजित पवार यांनी आपल्या स्वभावानुसार महेश लांडगे यांना ऑन दी स्पॉट सुनावले, पण दादांना एवढा गुस्सा येण्याचं कारण काय, अशी चर्चा या निमित्ताने पिंपरी चिंचवडच्या राजकारणात जोर धरू लागली आहे। वास्तविक 1992 पासून अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड शहरातील घडामोडींमध्ये निर्णायक हस्तक्षेप राहिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच म्हणजेच 1999 पासून 2017 पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची एक हाती सत्ता राहिली आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचे शिल्पकार म्हणून अजित पवार यांचा लौकिक महाराष्ट्रभरात करण्यात आला। मात्र 2017 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार केले। जगताप लांडगे यांनी अजित पवारांचा बालेकिल्ला ढासळवला, त्याची सल आजही पवारांच्या मनात आहे। आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मोठी महानगरपालिका असणाऱ्या पिंपरी चिंचवडमधून अजित पवारांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला। 2019च्या निवडणुकीत सर्व तीनही मतदारसंघात पक्ष पिछाडीवर राहिला। चिंचवड आणि भोसरीमध्ये उमेदवारच देता आला नाही। 2022 मध्ये चिंचवडच्या पोटनिवडणुकीत पक्षाचा उमेदवार पराभूत झाला। 2024 मध्ये पिंपरीत महायुतीमुळे घड्याळाची टिकटिक राहिली। भोसरीतील सहकारी ऐनवेळी शरद पवार गटात गेले। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर पिंपरी चिंचवडचे स्थानिक नेतृत्व म्हणून आमदार महेश लांडगे यांची ओळख निर्माण झाली। खासदार श्रीरंग बारणे दिल्लीत आणि महेश लांडगे राज्यात शहराचे नेतृत्व करू लागले। यामुळे अजित पवार आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे। या अस्वस्थतेचा प्रत्यय अजित पवार यांच्या भाषणातून आला असे स्पष्ट दिसते। पिंपरी चिंचवडच्या विकासातील अजित पवार यांचे योगदान निश्चितच नाकारता येणार नाही, पण जे प्रश्न आजवर प्रलंबित राहिले होते ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार महेश लांडगे यांनी 2014 पासून मोठ्या ताकदीने काम केले, हेही कुणालाच नाकारता येणार नाही। चला पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंट मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।